नमस्कार. सृजन संपदाच्या साप्ताहिक संवाद 20 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या बरोबर आहेत गिर्यारोहक, लेखक आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञ वसंत वसंत लिमये. त्यांची खरी ओळख करून घ्यायची तर ही 3 शब्दांमध्ये मी खूपच छोट्या प्रमाणात करून दिली. आपण त्यांच्याबद्दलची एक छोटीशी फिल्म बघूया आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. वसंतजी, तुमचं स्वागत. आणि मी आज आपल्याबरोबर वसंतजींबरोबर संवाद साधण्यासाठी आहे सागर ओक. तर सागर काका, तुझंही स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करण्याची तुला विनंती करतो. वसंता, तुझं स्वागत आहे सृजन संपदाच्या या भागामध्ये. नमस्कार नमस्कार. तर आपण सुरुवात तुझ्या पहिल्या आवडीपासून करूया. तुझी पहिली आवड ही त्यांनी तुझी ओळख करून दिली, गिर्यारोहक आणि लेखक आणि मॅनेजमेंट करते. तर तुझी पहिली आवड माझ्या मते गिर्यारोहण हे आहे. तर ती आवड, तुला पहिली जी आवड आहे तुझी गिर्यारोहणाची, ती कधी आणि कशी सुरू झाली? म्हणजे IIT मध्ये तू होतास, IIT मध्ये ही सुरू झाली का त्याच्या आधीची तुझी ती तुझी आवड तिथपासून सुरू झालेली आहे? केव्हापासून सुरू झाली? आज या प्रश्नाला उत्तर देताना मला जरा आणखीन एक वेगळी आठवण आली, तीही सांगून टाकतो. माझे वडील शिक्षक, परंतु ठाण्याला त्यांचे क्लासेस होते, ठाण्यातला पहिला कोचिंग क्लास मॅट्रिकसाठी. आणि त्या काळी मला माझ्या लहानपणापासून आठवते ते त्यांना भयंकर उत्साह असायचा. आणि त्या क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन वेगवेगळ्या ट्रिपना जाणं, आणि मी जरा एक 7-8 वर्षाचा झाल्यानंतर त्या ट्रिपमध्ये सहभागी होणं,
ही माझी कदाचित पहिली भटकंतीची सुरुवात आहे. पण गिर्यारोहण, गिरीभ्रमण हा प्रकार मी रुईयात असताना सुरू केला. सुरू केला म्हणण्यापेक्षा कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं. सगळंच वातावरण नवीन आणि त्यात काही जरा वेगळीच मंडळी दिसायची. म्हणजे एनसीसीचा शर्ट, ठिगळं लावलेल्या पॅन्टी, चित्रविचित्र टोप्या आणि मी म्हणायचं हे कोण आहेत? तर मला माझ्या इतर मित्रांनी सांगितलं की नाही ही हायकर मंडळी आहे. तर काय मी साल असेल हायकर ते? हा शब्द 71 73 मी रुईयाला होतो. तर ही हायकर मंडळी आहे. म्हटलं बरं म्हणजे काय? त्यामुळे ते हाईकला जातात, डोंगरावर जातात वगैरे वगैरे. तर नोव्हेंबर अखेरीची गोष्ट असेल, नोव्हेंबर 71 आणि कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती रुईया हायकिंग क्लबच्या नोटीस लागली की चांदण्यातली हाईक आणि जागा होती पेब किल्ला माथेरानच्या जवळचा. विकटगड असं त्याचं खरं नाव, म्हणजे दुसरं नाव. म्हटलं जाऊन बघूया काय आहे. उधार उसनवार करून कुठून तरी ते आर्मीचे पिट्ठू असतात तसा पैदा केला, बूट पैदा केले वगैरे वगैरे. हाईकला सुरुवात झाली नेरळहून चालत पेबला जाणे. चांदणी रात्र आणि धमाल होती. मस्त वातावरण, थंडीचे दिवस आणि सगळ्या तरुण मंडळींचा ग्रुप. वर पोहोचेपर्यंत फारच मजा आली. वर पोहोचल्यानंतर आम्ही पहाट होता होता पोहोचलो. डबे खाणे, इतरांचे डबे पळवणे वगैरे वगैरे आणि मग साधारणतः 9-9:30च्या सुमारास आम्ही खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा मी पुढच्या ग्रुपमध्ये होतो. मग हळूहळू ती सॅक काचायला लागली, सॅकचे पट्टे, उन्हाचा तडाखा वाढायला लागला. मग हळूहळू मागे पडत मी सगळ्यात शेवटी होतो आणि नेरळकडे चालत येत असताना डोक्यात एकच विचार होता की हा काय गाढवपणा आहे. तंगडतोड करत हे कुठे यायचं, कशाला यायचं आणि यातून कसला आनंद मिळतो कोण जाणे. मी स्वतःलाच मनोमन शिव्या घालत होतो. पुन्हा नाही असं मी मनाशी पुंगाट बांधली होती. पण गमतीचा भाग असा की 2च आठवड्यांनी राजमाचीच्या हाईकची नोटीस लागली आणि माझ्या नकळत मी सॅक भरायला लागलो होतो. कुठेतरी या डोंगरी किड्यानं कडकडून चावा घेतला होता आणि अशी ती सुरुवात झाली. रुईया हायकिंग क्लब मध्ये हायकिंग करायला लागलो आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की IITत गेलो 73 साली. तर 1च वर्ष आधी IITतला माउंटेनिअरिंग क्लब सुरू झाला होता. ते मला म्हणजे वा वा. एकतर हॉस्टेल मधलं राहणं, IITचं कॅम्पस आणि तेव्हा NSS आणि NSO नावाचे प्रकार असायचे आणि NCC. तर ते सगळं टाळण्यासाठी म्हणजे NSO मध्ये माउंटेनिंग तुम्ही घेऊ शकायचं. तर NCC टाळण्यासाठी तो एक मार्ग म्हणून मी तातडीने माउंटेनिअरिंग क्लब जॉईन केला. पण मग तिथून मागे वळून पाहिलंच नाही. दर विकेंडला 1 किंवा 2 हाईक्स अशी धमाल होती ती आणि तो काळही मस्त होता. तर सुरुवात ती तशी झाली. एक असं साधारण सगळीकडे समज आहे की IIT मध्ये गेलेला मुलगा हा IITचं शिक्षण पुरं व्हायच्या आधीच त्याची नजर आणि त्याचे पाय हे एका दिशेने वळलेले असतात. म्हणजे काही परदेशात जायला किंवा काही इथे स्वतःचा कोणाची तरी मदत घेऊन एक कंपनी फॉर्म करायला किंवा अशी काही एक हे असते. तर तुझ्या मनात IIT मधनं बाहेर पडताना काय विचार होते किंवा काय करायचं असं तुझ्या डोक्यात? प्रामाणिकपणे सांगायचं तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की IIT पर्यंतचे माझे निर्णय हे बरेचसे मला काय नको यावर आधारित होते. कॉलेजच्या दिवसात भाषा विषय नको म्हणून मग सायन्सला गेल्यानंतर त्या काळी A ग्रुप B ग्रुप असायचा. बी ग्रुप म्हणजे ते बेडूक फाडणे, मेडिकलला जाणे वगैरे वगैरे. ते बेडकं वगैरे फाडायचे नाहीत म्हणून मग A ग्रुप. मग VJTI नको म्हणून IIT. असं करत मी IIT पर्यंत पोहोचलो. IITत गिर्यारोहण, नाटक असे वेगवेगळे छंद. परंतु IITतून बाहेर पडल्यानंतर मी माझी निर्णय प्रक्रिया किंवा मी जे काही निर्णय घेतले ते बरेचसे मला काय हवं यावर आधारित होते. आणि IITतून बाहेर पडलो तेव्हा छंद म्हणून झालेली सुरुवात, गिरीभ्रमण, गिर्यारोहण ही ती एकीकडे ध्यास बनली होती. त्यामुळे IITतून बाहेर पडल्यानंतर एक स्वच्छ होतो डोक्यात की वर्षात हिमालयातल्या 2 मोहिमा करायच्या. आता जी कुठली नोकरी असेल, नोकरी करावी लागते पोटापाण्यासाठी, तर त्यात 1 महिन्याची सुट्टी मिळायची. मारामारी करून, परंतु मिळायची. पण दुसरी सुट्टी मागायला गेलो की दुसऱ्या एक्सपिडिशनला जायचंय तर ते अवघड असायचं, मिळणं शक्य नव्हतं.
तर मग थोडक्यात साधा सोपा पर्याय होता की ती नोकरी सोडायची, दुसऱ्या मोहिमेवर जायचं, परत आल्यावर नवी नोकरी पकडायची. आणि असं मी जवळजवळ 4 एक वर्ष आणि तेवढ्याच नोकऱ्या असा प्रकार केला. कारण गिर्यारोहण हे मी आयुष्यात गिर्यारोहण करायचं हे ठरलेलं होतं. तर त्यातून ही खरी सुरुवात झाली. त्यामुळे नोकरी, अमुक-तमुक ह्या भानगडीमध्ये गिर्यारोहण हे आपलं क्षेत्र असं म्हणून निवडलं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर आर्थिक प्रलोभनं किंवा अमेरिकेला जाणं त्याचं आकर्षण नव्हतं. म्हणजे आय-आय-टीत असताना खूप रात्री जागून वाद घातलेले आहेत आणि तेव्हा देशप्रेम, आपल्या इथे राहून हे करता येत नाही का, पळपुटेपणा आहे वगैरे वगैरे असे सगळ्या गमती-जमती घडायच्या त्या वादविवादात. पण वैयक्तिक दृष्ट्या मला ते खूप आकर्षण नव्हतं. म्हणजे मला परदेशात जायला आवडलं असतं की नाही? आवडलं असतं, त्यानंतर मी गेलोही अनेकदा. पण ते असं एक ध्येय वगैरे नव्हतं. आणि डोंगर इथे आहेत, हिमालय इथे आहे, मला इथे राहायचंय. हे स्वच्छ होतं डोक्यात. आणि तशी ती सुरुवात झाली. त्यामुळे हे जे इतर प्रलोभनं किंवा इतर विचार तुझे काही म्हणलास, ते फारसे डोक्यात नव्हते. नोकरी पोटापाण्यासाठी करावी लागते म्हणून स्वीकारली. परंतु त्याची जरा म्हणजे अ, वेगळीच वाटचाल सुरू झाली. परंतु मजा आली एवढं नक्की. जे तू आता सगळं सांगितलंस, हे तुझ्या 3-4 वर्षांमध्ये ज्या मोहिमा वगैरे झाल्या आणि मग ते तुझं जे स्कॉटलंडमध्ये जाऊन या सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी बद्दल शिकायचं आणि ते डोक्यात तुझ्या आलं, ते कसं काय आणि ते कसं काय जमवलं? म्हणजे त्याचा आर्थिक खर्च सुद्धा तू नोकऱ्या ते करत होतास, बरोबर आहे, एक म त्या तुझ्या पोटा पाण्यासाठी. एक महत्वाची गोष्ट अशी की 78 सालाच्या सुमारास आय-आय-टीतून बाहेर पडताना ठाण्यातली मंडळी, एखादून पुण्यातली मंडळी, मुंबईची मंडळी, एक वेडा विचार आणखीन एक डोक्यात आला तेव्हाच की आपल्याला डोंगराकडून खूप काही मिळतं, निसर्गाकडून खूप काही मिळतं. हे मुलांना द्यायचं का? आणि तेव्हा ऍडव्हेंचर कॅम्प वगैरे ही संकल्पना खूप नवीन किंवा जवळ नव्हतीच. तर चिल्ड्रन रॅमलर्स म्हणून ग्रुप होता ठाण्याचा. म्हणजे श्रीकांत ओक, वकील, मुकुंद देवधर, सुनील जोशी वगैरे अशी सगळी मंडळी तुझ्याही ओळखीची आहे. हो. तर यांच्या बरोबरीने आम्ही मित्रमंडळींनी सुरुवात अशी केली की शाळेतल्या मुलांना 8 ते 14 या वयोगटातल्या मुलांना 6 शिबिरांना घेऊन जायचं. आणि तेव्हाची ठिकाणं होती कानेरी केव्स, सिंहगड अशा ठिकाणी हे कॅम्प्स भरवायचे. पहिल्याच वर्षात पालक, शाळा यांचे विविध प्रश्न, उपप्रश्न या सगळ्यावर मात करत त्या पहिल्या वर्षामध्ये सुमारे 1000पेक्षा जास्त मुलं आमच्या बरोबर आहेत. वेगवेगळे कॅम्प्स असतात, परंतु एकंदर संख्या 1000च्या पुढे गेली. आणि हे प्रचंड उत्साहवर्धक होतं. आणि तेव्हा एक डोक्यात आणखीन एक भाग किंवा विचार असा होता, म्हणजे मी काही वाचलेलं होतं याबद्दल, काही फिल्म्स पाहिलेल्या होत्या, की पाश्चिमात्य देशात ऍडव्हेंचर किंवा या अनुभवाचा उपयोग व्यक्तित्व विकासासाठी करून घेतला जातो. आणि शाळेमध्ये या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून न ठरवता त्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. तर ह्या वाचनात मी शोधत होतो, त्याच्यात मला स्कॉटलंड मधला हा 1 वर्षाचा टीचर्स डिप्लोमा इन आउटडोर एज्युकेशन सापडला. ही 82 सालातली गोष्ट, म्हणजे 82च्या कोर्सला मी गेलो. 81च्या डिसेंबरच्या सुमारास, नोव्हेंबरच्या सुमारास मला ऍडमिशन मिळाली होती. पण त्यानंतर दुसरी एक मोठी हिमालय एवढी मोहीम उभी राहिली, ती म्हणजे एक लाखभर रुपये खर्च त्या काळात येणार होता. आणि एक सांगायला हरकत नाही की वडिलांनी आय-आय-टीतून बाहेर पडल्यानंतर असं छान प्रेमाने बसवून घेऊन सांगितलं होतं की बाबा रे, आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला शिकवायचं मुलांना, तसं तुला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं. इथून पुढे तुझा तू आमचे आम्ही. आम्ही तुझ्याकडे म्हातारपणची लाठी वगैरे वगैरे म्हणून पाहत नाही. तू आता आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून पाहू नकोस. मला वाटतं हे म्हणजे माझ्यासाठी जरा धक्कादायक असलं तरी फार महत्वाची गोष्ट होती, कारण स्वतःच्या पायावर उभं राहायला मी तेव्हापासूनच शिकलो. त्यामुळे 82 साली जेव्हा हे डोंगरा एवढं म्हणजे पैशाचं नाटक उभं राहिलं, तेव्हा ते अर्थातच मला उभं करायचं होतं. त्यानंतर 10-11 महिने प्रचंड धावपळीत आणि विचित्र गेले. काहीही मिळालं नाही. आणि एक गमतीशीर प्रसंग सांगावासा वाटतो. ठाण्यातच एक पालकांची मीटिंग होती आमच्या ऍडव्हेंचर कॅम्पसाठी. आणि तिथे ठाण्यातले एक आर्किटेक्ट होते. त्यांना माहिती होतं मी हा स्कॉटलंडचा प्रयत्न करतोय. तर त्यांनी विचारलं की बाळ्या, म्हणजे बाळ्या माझं टोपण नाव, बाळ्या स्कॉटलंडचं काय झालं? म्हटलं काय? मी भली थोरली रडकथा ऐकवली. त्यामुळे तू खाजगी सोर्सेस ट्राय केलेस का? म्हटलं म्हणजे?
पण तू मला विचारलंस तर मी 1,000 रुपये सहज देईन. म्हटलं माझं गणित जरा बरं आहे, म्हणजे 100 जणांना विचारायला लागेल, त्यामुळे शहाणपणा करू नकोस, विचारलेस का? आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी त्याच मीटिंग मध्ये म्हणजे बरेचसे पालक ओळखीचे होते अर्थात, त्यांच्याकडे मी विचारणा केली आणि त्या मीटिंग मध्येच मला 25,000ची प्रॉमिसेस मिळाली. धमाल होती. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. मग पुढल्या 21 दिवसात पैसे उभे राहिले. सुरुवातीला मी ठरवलं होतं की एक 20-25,000 रुपये कर्ज काढू, पण बाकीचे स्कॉलरशिप किंवा स्पॉन्सरशिप असे मिळायला पाहिजे. ते गणित उलट झालं. 20,000 डोनेशन्स आणि 80,000 असं कर्ज. पण ते डोक्यावर घेऊन मी गेलो आणि ती सगळी धमाल होती. म्हणजे ते आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसत होतो. परदेशी जायला निघालो होतो. कोर्स, फीचे पैसे तिथे कसे पोहोचणार, या सगळ्या विवंचना होत्या. आणि म्हणजे पासपोर्ट देखील काढण्यापासून धावपळ होती. अ, तिथे व्हिसा कसा मिळणार, कारण तेव्हा एंट्री परमिट वगैरे होतं. त्यामुळे मोहन वाघांचं तेव्हा चंद्रलेखा संस्था, गगनभेदी नावाचं नाटक महाराष्ट्र मंडळात शुभारंभाचे प्रयोग लंडनमध्ये असं करायला निघाले होते. त्यांच्या चमूमध्ये मी घुसलो आणि तसा मी एंट्री परमिट मिळवून युके मध्ये प्रवेश घेतला. कारण मी जर का सांगितलं असतं की मी शिकायला आलोय, तर सगळी वाईट क्वालिफिकेशन्स ना, तरुण, अनमॅरिड आणि शिक्षणाला येतोय म्हणजे हा नक्की इथे राहणार. तर मला परमिट देखील मिळणं किंवा व्हिसा मिळणं खूप अवघड होतं. त्यामुळे मी आधी घुसलो, कोर्स जॉईन केला आणि मग 6 महिने संपल्यावरती व्हिसा एक्सटेन्शन मागितलं आणि ते सहज मिळालं. पण ती धमाल होती. तो 1 वर्षाचा कोर्स फार महत्वाचा होता माझ्यासाठी. कारण एका अर्थाने आपल्यापेक्षा म्हणजे हे सगळे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एका अर्थाने आपल्याकडे पाश्चिमात्य देशातून आयात केल्या गेल्या. तर त्यामुळे जवळजवळ आपल्या आपल्या काळाच्या 25 वर्ष पुढे जाऊन काहीतरी शिकून परत येणे, असं त्या कोर्सचं महत्व माझ्यासाठी होतं. परत आल्यानंतर अर्थातच म्हणजे माझं दृष्टिकोन आणि सगळंच काही याकडे बघणं हे खूप बदललेलं होतं. त्यानंतर मी 1 वर्ष सौदी अरेबियात पाट्या टाकल्या, कर्ज फेडायचं होतं. पण ते झाल्यानंतर ती शेवटची नोकरी माझी सौदी अरेबियात जी केली ती. पण त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिलं नाही नोकरी संदर्भात. कारण मी सौदी अरेबिया आटपल्यावर पुन्हा सरळ परत येण्याची ऐवजी म्हटलं वाळवंटात 1 वर्ष काढलं. आता मला सुटीवर कुठेतरी गेलं पाहिजे म्हणून मी युरोपात परत गेलो, युकेत गेलो. आणि तिथे आमची काही मित्रमंडळी नवीन कंपनी सुरू करायच्या बेतात होती, ऍडव्हेंचर टुरिझम या क्षेत्रात. आणि त्या कंपनीचं नाव हाय प्लेसेस असं ठरलं. आणि त्यांनी मला विचारणा केली की तू जॉईन होतोयस का पार्टनर म्हणून? माझ्या डोळ्यापुढे म्हणजे नोकरी पुढे काय करायचं हे काही पर्सन नव्हतंच. तर ही उत्तम संधी होती, कारण मला आवडतं काम करायला मिळणार होतं, खूप मोकळा वेळ मिळणार होता माझ्या गिर्यारोहणासाठी. त्यामुळे मी पटकन एका पायावर तयार झालो आणि तशी ती वेगळी सुरुवात उद्योगाच्या दृष्टीने झाली. हाय प्लेसेस या कंपनीत, ब्रिटिश कंपनीत जॉईन झालो आणि पुढचा प्रवास खूप वेगळा मग घडून आला. आता तू परत आलास आणि परत आल्यानंतर तुझं जे काही ट्रेकिंग वगैरे सुरू केलंस, त्यात मोठ्या मोठ्या मोहिमा तू केल्यास. म्हणजे मोठ्या मोठ्या मोहिमा सगळ्याच प्रकारच्या, हिमालयातल्या, सह्याद्रीतल्या. म्हणजे अगदी मला आठवतंय त्याच्या आधी सुद्धा तुझी नदी शोध मोहीम, म्हणजे शबरी नदीचा तू जो प्रवास केला होतास IIT मधनं, या सगळ्या होत्या. या सगळ्या मोहिमा तुझ्या ज्या झाल्या किंवा या सगळ्या मोहिमांचा विचार कुठनं यायचा डोक्यात? म्हणजे ती मोहीम करायची किंवा हेच पिन पॉइंट करणं, ही मोहीम, हे कसं काय तुझ्या डोक्यात यायचं? काय असायचं ते? तू उल्लेख केलास त्या शबरी मोहिमेचा. मग मी IIT होतो, 77 साल डिसेंबरचा महिना. तर ते वर्ष माझ्यासाठी महत्वाचं अशासाठी होतं की IIT माउंटेनिंग क्लबचा मी सेक्रेटरी होतो आणि त्या वर्षात घडणारी मोहीम हे तुमचं एक बिरुद असतं. तर त्याच्या आदल्याच वर्षी इंद्रावती नावाच्या नदीवरती एक अभ्यास मोहीम घडून आली होती. जगदीश गोडबोले आठवत असले, आता हयात नाही, तर ते त्या मोहिमेचे नेते होते वगैरे. आणि ते सगळं वाचलेलं होतं. तर आपणही असं काहीतरी करावं या कल्पनेतून शबरी ही नदी ओरिसामध्ये पोट्टंगी नावाच्या गावी, कोरापूट डिस्ट्रिक्ट मध्ये उगम पावते. थोडीशी उत्तरेकडे वायव्येकडे सरकत मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरून खाली येते. आंध्र प्रदेशात शिरून गोदावरीला मिळते. सुमारे 350 मैलाचा तिचा प्रवास. तर कल्पना अशी होती की 8 सदस्य माउंटेनिंग क्लबचे खंदे सदस्य
त्यांनी या मोहिमेचं सगळं लॉजिस्टिक सांभाळायचं. इतर 20 सदस्य हे 4-4 जणांच्या टीम मध्ये वेगवेगळे अभ्यासाचे विषय त्यांनी निवडले होते. फ्लोरा अँड फाउना, सोशिओ इकॉनॉमिक सर्वे, तिथल्या आदिवासी जमातींचा अभ्यास. तर असे 5 स्टडी ग्रुप्स होते, ती 20 मंडळी आणि आम्ही 8 डोंगरी मंडळी, अशी ती 28 जणांची मोहीम सुमारे 35 दिवस चालली. आम्ही 350 मैल पायी प्रवास केला. महेंद्राने आम्हाला काही जीप दिली होती वगैरे वगैरे. पण ही कल्पना इंद्रावतीवरून सुचली. तुझा प्रश्न होता की या कल्पना कशा सुचतात किंवा काय होतं. डोंगराच्या संदर्भात मी म्हणेन की म्हणजे माझ्यातला तेव्हाचा रोमॅन्टिसिझम हा डोंगरांच्या संदर्भात जास्त होता. की डोंगराकडे बघितलं, कुठल्या शिखराकडे बघितलं की पहिला विचार द्यायला हे कसं चढता येईल, याच्यावर कोणी आधी चढलंय का, काय करता येईल वगैरे वगैरे. आणि ते वेगळ्या प्रकारचं प्रेमात पडणं असायचं. तर त्याच्यातून ही कल्पना जन्माला यायची. मग याला अर्थातच पूर्वसुरी सिनियर मंडळी, एक्सपिरियन्स मंडळी यांनी आधी काय केलं याची काही पार्श्वभूमी असायची. आणि त्याच्यातून शिखर निवडलं जायचं की अरे या शिखरावर मोहीम काढूया. असं करत करत तो प्रवास झाला. म्हणजे मी 12 हिमालयातल्या मोहिमांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यातली म्हणजे त्यातला शिखर मोहीम अशी होती किंवा महत्वाची क्राउनिंग ग्लोरी मोहीम होती ती म्हणजे कांचनजंगा 88 सालातली. आणि त्याला पार्श्वभूमी अशी होती की त्याच्या 2 वर्ष आधी आम्ही भारतातलं 3 क्रमांकाचं शिखर सर केलं होतं, कामेट. गिरिविहार या क्लबची ती मोहीम होती. आणि तेव्हा बेस कॅम्पला असताना आमच्या डोक्यात हा पहिल्यांदा किडा वळवळला की एका अर्थाने कामेट म्हणजे एशियाड होतो. आणि गिरियारोतलं ऑलिम्पिक्स म्हणजे 8,000 मीटरच्या वरचं एखादं शिखर ट्राय करणे. आणि तोपर्यंत पार्श्वभूमी अशी होती की भारतात जास्त करून सरकारी किंवा लष्करी मोहिमा या फक्त एवढ्या उंचीवरच्या शिखरांवर त्यांनी प्रयत्न केलेले होते. एकही नागरी मोहीम 8,000 मीटरच्या शिखरावर प्रयत्न करायला गेलेली नव्हती. तर तेव्हा ही कल्पना जन्माला आली की 8,000 मीटरच्या वरचं शिखर चढायचा प्रयत्न करूया. मग कांचनजंगा ठरलं आणि ती पहिली भारतातली नागरी मोहीम अष्टहजारी शिखरावर जाणारी होती. तो फार अफलातून अनुभव होता. दुर्दैवाने आमचं शिखर 500 फुटांनी हुकलं. आमचा डेप्युटी लीडर संजय गोरोले त्यात दगावला. पण तो अनुभव एका अर्थाने पुढच्या बऱ्याच मोहिमांचा पाया ठरला. कारण त्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी पहिला मराठी माणूस सुरेंद्र चव्हाण, जो आता माझा सहकारी आहे, तो एव्हरेस्ट चढला. तर त्या मोहिमेची एका अर्थाने पायाभरणी कांचनजंगा मोहिमेच्या वेळेस झाली. माझ्या दृष्टीने ती शेवटची मोहीम जरी नसली तरी सगळ्यात महत्वाची मोहीम. आणि त्यातून खूप शिकायला मिळालं. प्रचंड अनुभव मिळाला. ट्रेकिंग ह्यातनं खूप शिकायला मिळतं हे तर नक्कीच आहे. पण हे शिक्षण जीवनात इम्प्लिमेंट करणं किंवा यांना आपण जे तिथे शिकतो ह्यातनं काय घ्यायचं हे कळणं फार महत्वाचं असतं. खरंय. तुम्ही जे आता म्हणालात की या सगळ्या मोहिमांमधनं खूप शिकायला मिळालं. तर हे शिकणं कसं असतं आणि ह्यातनं काय शिकलं पाहिजे, काय अनुभवलं पाहिजे? एक म्हणजे एक पार्श्वभूमी अशी होती की आउटडोर एज्युकेशन म्हणजे मुलांच्या संदर्भात होतं. तर हा निसर्गातला अनुभव, साहसातला अनुभव आणि यांनी व्यक्तित्व विकास असं ते मुलांच्या संदर्भात आउटडोर एज्युकेशन ही संकल्पना. पण त्यामध्ये एक महत्वाचा भाग असा असतो की मुलांना या अनुभवातून निसर्गात नेऊन त्यांच्या अनुभवाची क्षितिज विस्तारणे. म्हणजे काय तर उदाहरण घ्यायचं झालं तर मला इतिहास भूगोल हे फारसे न आवडणारे विषय शाळेत असताना. म्हणजे भूगोल म्हणजे काय तर काहीतरी नकाशा घ्या आणि त्याच्यावरती कोळशाच्या खाणी कुठे आहेत म्हणून काळ्या टिकल्या लावा. इतिहासात सनावळ्या पाठ करा आणि रजिया सुलतानला मिशा काढा. एवढाच इतिहास भूगोलाचा संबंध होता. फारसे न आवडणारे विषय. पण मी जेव्हा गिरिभ्रमण करायला लागलो, राजगडावरती शिवाजी महाराजांच्या सदरेवर उभा होतो आणि त्याला पार्श्वभूमी होती बाबासाहेबांची शिवचरित्रमाला ऐकलेली. आणि तिथे उभं असताना अचानक तो सह्याद्रीचं ते भव्य रूप, महाराजांचा इतिहास हे सगळं एकत्र आलं. आणि तिथे खरी मला गोडी लागली इतिहासाची आणि भूगोलाची. आता हे महत्वाचं प्रकार आहे. कारण बरेचसे आपण शाळेतले विषय जे काही शिकतो मुलांच्या संदर्भात ते पुस्तकी राहतात. त्याच्याशी अनुभवाची जोड कुठेच नसते. मला वाटतं ह्या निसर्गातल्या अनुभवातून जी महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे आपल्या अनुभवांची
त्या ज्ञानाशी सांगड घालणे आणि ते ज्ञान आत्मसात करणे. म्हणजे मी इतिहास भूगोलाचं हे उदाहरण घेतलं. बाकी विषय देखील म्हणजे सायन्समध्ये आपण बरंच काही शिकतो, परंतु निसर्गात त्याचं प्रत्यक्ष रूप पाहायला मिळतं. आणि हे सांगणारं कोणी असेल, मार्गदर्शक कोणी असेल, तर ते पटकन रुजतं. म्हणजे मला एक अनुभव आठवतो लहान मुलांच्या शिबिरातला. आम्ही सिंहगडावरती ही शिबिरं जेव्हा घ्यायचो, तेव्हा त्याचं काहीतरी जोशी नाव होतं. काय सचिन जोशी किंवा काहीतरी. तर तो त्या दिवशीच अ, द्रोणागिरीचा कडा म्हणजे तानाजी ज्या मार्गाने वर चढून आला तिथे आम्ही रॉक क्लाइम्बिंग करायचो. तर ते चढून आला होता आणि सगळ्यांच्या अंगात वीरश्री संचारलेली होती. संध्याकाळच्या गप्पांमध्ये सहज काहीतरी म्हणजे कुणीतरी व्याख्यान द्यायला आलं होतं आणि हा मुलगा बाळ तुझं नाव काय असं त्याला त्या पाहुण्यांनी विचारलं. तानाजी जोशी म्हणून तिने त्याला सांगितलं. पण कुठेतरी हे संचार कुठेतरी तुमच्या हे संस्कारात ते रुजलं जातं. तर हे एक महत्वाचं शिकण्यासारखा भाग की निसर्गात म्हणजे दोन गोष्टी घडतात की आजूबाजूच्या आसमंताची जास्त चांगली जाणीव होते, ओळख होते. आणि दुसरा भाग असा की निसर्गात तुम्ही गेल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. घरी आई वडील असतात काळजी घ्यायला, हे मोठं झाल्यावरती बायको असते, कोणतरी असतं की तुमचा सांभाळ करतात एका अर्थाने. पण बरोबर. तिथे तुम्ही तुमचे असतात. तुमची स्वतःची जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागते. आणि यांनी म्हणजे मुलांच्या संदर्भात तर ती जास्त रिस्पॉन्सिबल बनतात. म्हणजे या शिबिरांनंतर पालक विचारायचे, "अहो तुम्ही करता काय 4-5 दिवसात?" म्हणे, "आमचं हे बाळ वांग खायचं नाही, दही खायचं नाही. घरी आल्यावर मजेत खायला लागलाय. झोपून उठल्यानंतर अ, घड्या-बिड्या घालून ठेवतो अंथरूण पांघरुणाच्या. म्हणजे तुम्ही करता काय 4-5 दिवसात?" आम्ही हे शिकवायचो नाही. परंतु हा अनुभव इतका समृद्ध असतो की त्याच्यातून आपोआप मंडळी शिकतात. आणि हे मला वाटतं साहस, निसर्ग याच्यातून अप्रत्यक्षरित्या परंतु तुमचे अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी फार मोठा उपयोग होतो. पुढे गेल्यानंतर याचाच म्हणजे माझा आजचा जो प्रोफेशन आहे आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यात एका वेगळ्या पद्धतीने याचा वापर करून घेतला जातो की या अनुभवात तुम्ही असताना विविध अडचणींवर मात करत असताना तुमचं काय होतं आणि तो अनुभव वापरून तुम्ही स्वतःकडे पाहू शकता का? आणि तिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एका वेगळ्या पायरीवर जाऊन पोहोचते. परंतु हे तसे भिन्न विषय आहेत, परंतु ते निसर्ग आणि साहसाशी निगडीत आहेत. तर त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी तुमच्या व्यक्तित्वाची जडणघडण करता येते. मोठेपणी तुम्ही मॅनेजर असाल, तुम्ही कंपनीतले एखादे एम्प्लॉई असाल, टीम बिल्डिंग किंवा लिडरशिपच्या प्रोग्राम्सवर तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा एक वेगळी गोष्ट शिकायला मिळते की अडचणींवर मात कशी करायची, बरोबरच्या टीम बरोबर कसं वागायचं. कारण आपण जे काही करतो त्याचे आपल्याला काही अपेक्षित परिणाम असतात, इंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. पण आपल्या वागण्यातून हमखास अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेसही घडत असतात. काही वेळेला ते आपल्याला माहिती असतात, बऱ्याच वेळेला माहितीही नसतात. Correct. कारण माझं माझं मत स्वतःबद्दल असं होतं की मी भयंकर अप्रोचेबल आहे, मी कुणाशी बोलतो, सगळ्यांना माझ्याशी येऊन सहज संपर्क साधता येतो. पण हे माझं मत होतं. मी जेव्हा टीम मध्ये वागायला लागतो, बोलायला लागतो, मग टीम मधून मला फीडबॅक मिळतो, तेव्हा तुमच्याशी बोलताना भीती वाटते, अमुक होतो तो. अरे पण मी तर असं कधीच काही तुला धाकधपटशा दाखवलेलं नाहीये. पण मग तेव्हा लक्षात येतं की आपल्या वागण्याचा, आपल्या अस्तित्वाचा काय परिणाम होतो आजूबाजूला. कारण कुठेही ग्रुप डायनॅमिक्स, टीम वर्क याच्यामध्ये ती महत्वाची गोष्ट असते की आपला परिणाम लोकांवरती काय होतो. आणि तो जर का आपल्याला सुधारता आला, मग आपण पूर्णपणे जादूच्या कांडीसारखे आपण वेगळा माणूस घडू शकत नाही. पण आपल्या वागण्याचे परिणाम काय होतात याचं जर आपल्याला भान आलं, तर आपण ते जास्त चांगलं मॅनेज करू शकतो. म्हणजे हा खूप मोठा मॅनेजमेंटचा धडा मला नंतरच्या काळात शिकायला मिळालं. मग त्याच्यातून आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट हा पुढचा प्रवास घडत गेला, की जे आता माझं प्रोफेशन किंवा मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून क्षेत्र आहे. तर हे अतिशय पॉवरफुल अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने वापरून घे. बाळ्या, आता हम्म. तू मॅनेजमेंटच्या विषयाला हात घातलास की तू मॅनेजमेंटकडे वळलास आणि हे त्याच्यातनं झालं हे ठीक आहे. पण आता मॅनेजमेंट म्हटलं तर या मुंबई सारख्या शहरामध्ये, मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांमध्ये डेडिकेटेड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट शिकवायला बसलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचे तिथे सगळे असतात. तर तू मॅनेजमेंट डोंगरात शिकवणार हे या सगळ्या म्हणजे मला माहिती आहे की तू खूप मोठ्या, मी वाचलं तुझ्या खूप मोठ्या कंपन्या तुझ्या हे आहेत, क्लायंट आहेत. Clients आहेत. त्यांचे चेअरमन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स पासून सगळे तुझ्या इथे त्या डोंगरावर गरुड माचीला हाय प्लेसेस मध्ये कॅम्प्सना आणि ट्रेनिंग कॅम्प्सना येतात.
तर हे सगळं जे काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना पटवणं, किंवा ते कसं काय मार्केटिंग केलं, किंवा ह्या सगळ्या गरुडबाजीचं पॅकेजिंग कसं काय तू केलंस त्यांना त्यांच्यापर्यंत. महत्वाचा भाग म्हणजे आपण विचार करताना, म्हणजे मार्केटिंग हा शब्द डेंजरस आहे एका अर्थाने. मार्केटिंग या भागातली संकल्पना अशी आहे की आपल्या हातात काहीतरी असतं आणि ते विकायचं असतं. माझा जो काही प्रवास घडला तो मला ह्या माध्यमाचं महत्व जाणवलं आणि मी स्वतः त्याबद्दल कन्व्हिन्स्ड होतो. मला खात्री होती की याने बदल घडतो. सुरुवातीच्या काळात अक्षरशः दारोदार भटकायला लागले, म्हणजे हे मॅनेजमेंट प्रोग्राम असे, कारण आउटडोअर्स मध्ये जाणं, निसर्गात जाणं याची सांगड नेहमी रिक्रिएशन किंवा मजा करण्याशी जोडली जाते. त्याच्यातून काही शिकता येतं हा कन्सेप्टच आपल्याकडे नवीन होता. म्हणजे भारतातला पहिला या धर्तीचा प्रोग्राम आम्ही 89 साली केला. म्हणजे आता 30 वर्ष होऊन गेली त्या प्रवासाला. म्हणजे वर्षात 2-3 प्रोग्राम अशी सुरुवात झाली ना, आज म्हणजे करोनाच्या आधी आम्ही सुमारे 700-750 प्रोग्राम वर्षात करतो. तर हा जो काही प्रवास होता त्यात पुन्हा मार्केटिंग आम्हाला सुरुवातीला धडपड करावी लागली, पण नंतर ते घडत कसं गेलं तर हा अनुभव घेऊन जाणारा आणखीन 4 जणांना सांगतो आणि त्याच्यातून हे वाढत गेलं. पण ह्या शिक्षण पद्धतीतला किंवा लर्निंग हा जर का ही संकल्पना बघितली तर 2 पद्धतीने आपलं लर्निंग होतं, शिक्षण होतं. एक असते ती म्हणजे टीच प्रोसेस, म्हणजे मास्तर येतो, शिकवतो आणि समोर बसलेल्या मंडळींनी शिकावं अशी अपेक्षा असते. ही एक पद्धत झाली टीच प्रोसेस. दुसऱ्या प्रोसेसला एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा अनुभव सिद्ध शिक्षण असं म्हणतात, की त्याला मार्गदर्शक असतो, शिक्षक नसतो आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकता. तर एक्सपिरियन्शियल लर्निंग हे वेगळं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादा अनुभव घेता, त्याच्यातून शिकता, तुमच्या कॉन्टेक्स्टशी त्याच्यातून जे काही शिकलेलं आहे त्या गोष्टी जोडता आणि त्याच्यातून तुमच्यात बदल घडून येतो, अशी ही सगळी संकल्पना. तर एक्सपिरियन्शियल लर्निंग हा वेगळा भाग आहे. त्यामुळे या प्रोग्राम्सना आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स, म्हणजे ट्रेनिंग म्हटलं की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ते स्किल ओरिएंटेड असतं. हे प्रोग्राम्स डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स असतात. त्याच्यातून तुमच्या व्यक्तित्वात काहीतरी बदल घडणे, तुम्ही लीडर असणे, तुम्ही चांगला टीम मेंबर होणे, यासाठी तुम्हाला कन्सेप्ट पेक्षा जास्त अनुभवातून शिकणं हे महत्वाचं असतं. आणि ते कुठेतरी त्याची मुहूर्तमेढ आम्ही 89 साली रोवली आणि ते जास्त पटत गेलं. याचं कारण असं आहे की काही 10-20 ग्रुप घेतला कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये, त्यांना जर का निबंध लिहायला सांगितला की चला लिडरशिपवर किंवा टीमवर्क वरती निबंध लिहा, सुंदर लिहिली. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना लीड करताना किंवा त्यांना टीम मध्ये काम करताना अडचणी येत नाही. आणि बऱ्याच वेळेला या अडचणींची किंवा काही काही गोष्टी घडत नाही त्याची कारण ही बाहेर असतात. नाही त्यांनी असं केलं नाही, मग ते नवीन टार्गेट्स फार डेंजर होती म्हणून ते असं झालं. ही सगळी कारणं बाहेर असतात. पण बऱ्याच वेळेला आपण विसरतोय की यातली बरीचशी कारणं आपल्या आत असतात. की मी त्या प्रॉब्लेमला कसा भिडलो, मी कसा विचार केला, मी काही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, हे आपल्याला शिवतच नाही. या आउटडोअर प्रोग्राम्स मध्ये जी महत्वाची गोष्ट घडते ती आपण एका अर्थाने बाहेर जातो, परंतु शिकतो काय किंवा महत्वाचं काय असतं तर आपण आत बघायला शिकतो आणि तिथे कुठेतरी व्यक्तित्व विकासाचा मुद्दा भयंकर प्रकर्षाने जाणवतो. आणि ते बदल जेव्हा ते मोजणं हे जरा अवघड काम आहे. ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही प्रोग्राम सुरुवात केली, मग ह्याचा परिणाम काय झाला चला मोजूया. HR वाली मंडळी भयंकर जोरात असतात, फुटपट्ट्या घेऊन सरसावतात. पण त्याचा परिणाम कालांतराने दिसतो आणि तो जाणवायला लागल्यानंतर, कारण आमचं यश सगळ्यात महत्वाचं रिपीट ऑर्डर्स मध्ये आहे. की लोक प्रोग्राम करून जातात, ते कोणाला तरी सांगतात की नाही हे करून या तुम्ही, काय विचारू नका. कारण बऱ्याच वेळेला आमच्या प्रोग्राम बद्दल माहिती विचारली की सांगणं खूप अवघड असतं. आम्ही काय घडू शकतो आणि काय शक्यता आहेत याबद्दल बोलू शकतो, कारण तो अनुभव त्या ग्रुपचा असतो आणि जिवंत अनुभव असतो. आणि त्याला ते जितकं त्यांच्यासाठी साहस असतं तितकंच मार्गदर्शक म्हणून आमच्यासाठी देखील ते साहस असतं. तर या प्रोग्राम मध्ये मास्तर वेगळा आणि शिकणारे वेगळे असं नसून तुम्ही त्या सगळ्या अनुभवात एकत्र असता आणि फार धमाल येते. म्हणजे हे सगळं सांगताना देखील माझ्या अंगावर उभा राहतो. याचं कारण मला आता सगळ्यात भेडसावणारी असं होणारी गोष्ट अशी की आय एम मिसिंग दोज प्रोग्राम्स ट्रिमेंडसली. अनुभव असतो. या प्रोग्राम मध्ये मी तुला एक छोटस विचारतो की आम्ही पेपरात वाचलं आणि आम्हाला समजलं की
भारतीय क्रिकेट टीम, टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट टीम ही सपाटून मार खात होती आणि पुण्यात होती एका मॅचला आणि पुण्यातली मॅच हरले आणि त्याच्यानंतर ते 2 दिवस गायब झाले होते भारताची टीम अख्खी. आणि नंतर कळलं की ती पाळ्याकडे हाय प्लेसेसवर होती आणि तिथे तरी आणि पुढची मॅच ते टीम म्हणून जिंकले. तर हे कसं काय जमलं? थोडं जमलं म्हणण्यापेक्षा मी तेव्हा गरुडमाची आमचं ट्रेनिंग सेंटर आहे पुण्यापासून एक 65 किलोमीटरवर मुळशी तलावाच्या पलीकडे. तर मी तिथे प्रोग्रामवर होतो आणि आमच्या एका मित्राचा अचानक फोन आला. सकाळी मला कधीतरी व्हॉट्सअप याच्यावरून कळलं होतं की आपली परिस्थिती भीषण आहे. 3रा दिवस होता टेस्ट मॅचचा. पुण्यात टेस्ट मॅच चालू होती ऑस्ट्रेलिया बरोबर, बोर्डर गावस्कर कप. आणि मी संध्याकाळी सेशन मधून किती 7:30 पावणे 8ला बाहेर पडलो आणि अचानक आमच्या मित्राचा फोन आला, प्रकाश वाकणकर. तो म्हणला, अरे उद्या किंवा परवा गरुडमाचीला येता येईल का? प्रकाशचा फोन आणि माझ्या काडकन लक्षात आलं की हे काय चाललंय. तर म्हटलं मी एक 5 मिनिटात सांगतो. लगेच मी चौकशी केली तर आपण मॅच हारलोय हेही कळलं. त्यामुळे मला लगेच संदर्भ लागला की हा क्रिकेट टीमसाठी विचारतो. मी चौकशी केली, उपलब्धता होती, काही प्रॉब्लेम नव्हता. मी उलटा फोन केला. म्हटलं आहे बाबा, काय करायचं? म्हणजे तुला कळलंच असेल. तो म्हटलं हो. त्यामुळे अशी अवस्था टीमचं मोराल बूस्ट करण्यासाठी आम्हाला त्यांना गरुडमाचीला 1 दिवस घेऊन यायचं. तर आम्ही सकाळी येऊ, संध्याकाळी जाऊ वगैरे. म्हटलं बाबा थांब. त्यांनी आधी आमच्या बरोबर कोक वगैरे या संस्थांमधून प्रोग्राम केलेले होते. तर म्हटलं तुला हे जर का खरोखर इफेक्टिव्ह व्हायला हवं असेल तर तुम्ही एके दिवशी या, रात्र राहा आणि दुसऱ्या दिवशी जा. तर म्हणला इकडे बोल म्हणून त्याने अनिल कुंबळेच्या हातात फोन दिला. आपला सुनंदन नेलेही तिथे होता आणि त्यालाही या आमच्या कोर्सेसची माहिती होती. तर ते ठरलं. सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्यासाठी काय होतं की हे थोर मंडळी, प्रसिद्ध मंडळी आणि त्यांचा प्रोग्राम याचं फारसं भय नव्हतं, प्रामाणिकपणे सांगायचं तर. हा म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातले दिग्गज या कार्यक्रमांवरती पार्टिसिपंट म्हणून येऊन गेले. त्यांनी 2 कंडिशन्स घातल्या. एक म्हणजे खाणं पिणं त्याची काळजी घ्यायची की ते मसालेदार नको, जास्त कार्बोहायड्रेट्स नको, चिकन चालेल वगैरे. आणि दुसरं म्हणे की हे सगळं गुप्त राखायचं आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी. आणि त्यानंतर मला आठवतंय ते अख्खी रात्र आणि सकाळपर्यंत, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मीटिंगसाठी पुण्यातून आमची मंडळी जाणार होती भेटायला. सुरेंद्र चव्हाण मगाशी उल्लेख केला, आमचा सहकारी एव्हरेस्ट वीर. तर तो हा प्रोग्राम लीड करणार होता. मी तिथे होतो, पण मी माझ्या टीमला चकार शब्दांनी सांगितलेलं नव्हतं की असं काहीतरी घडणार आहे पॅरलली. तिथे मी एक करून एक गटाला बाजूला बोलवलं. आमचे किचनवाले, आमचे हाऊसकीपिंग वाले, सिक्युरिटी, असं एक ग्रुपला. आणि त्यांना म्हटलं असं असं घडणार आहे उद्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मंडळी आपल्याकडे काय येत आहेत, एक त्यांचा आपल्यावर विश्वास आहे की हे आपल्याला 2 दिवस गुप्त ठेवता येईल. तर म्हटलं ही सगळी जबाबदारी तुमची आहे आणि पाळणार का? असं ते एकेका ग्रुपला पटवून समजावून सांगून. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की एकही व्हॉट्सअप किंवा कुठेही फोटो शेअर झाला नाही. त्यांना फोटो काढायला शिवाय निघताना त्यांनी परवानगी दिली होती, फोटो काढले. गडबड केली ती विराट कोहलीने केली. विराट कोहलीने एक फोटो कशावर तरी टाकला ट्विटरवर कशावर, आणि तो गावभर फिरला आणि त्याच्यावर काहीतरी वर्तमानपत्रांनी अशी जोड उठवली की बघा ते ऑस्ट्रेलियन मंडळी सराव करतायत आणि ही मंडळी सह्याद्रीत कुठेतरी मजा मारतायत, अशी टीकाही झाली होती. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की मी सगळं श्रेय गरुडमाचीचं वगैरे म्हणणार नाही, पण त्यानंतरच्या काहीतरी 3 मॅचेस का काहीतरी झाल्या, त्यात 1 ड्रॉ झाली, 2 आपण जिंकलो. बेसिकली आपण सिरीज जिंकलो. आणि त्यामुळे तो सगळाच अनुभव म्हणजे त्यानंतर एक विनोद व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. तो त्यांचा कॅप्टन विचारतोय की विराट भाऊ गरुडमाचीचा पत्ता सांगा ना. पण एका अर्थाने पुनश्च सांगायला आवडेल आणि नमूद करावं असं वाटतं की हा पुन्हा आम्ही जादू नव्हती केली, आम्ही ती मदत केली ती घडून येण्यासाठी. ही जादू त्या अनुभवाची आहे आणि तो अनुभव तुम्ही किती समृद्धरित्या लोकांपर्यंत देऊ शकता हे खरं कौशल्य आहे, कला आहे. म्हणजे बाळ्या, आता असं म्हटलं तर तू फुल्ली ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा ऍक्शनचा माणूस आहेस. ऍक्शनवर भर देणारं सगळं हे करणार आणि सगळं ऍक्शन मधनं आणि ऍक्टिव्हिटी मधनं, म्हणजे हिमालयात ऍक्टिव्हिटी कशात गरुडमाचीच्या ट्रेनिंग मध्ये सगळी ऍक्टिव्हिटी ऍक्शन. ह्याच्यात वसंत लिमये लेखक हा कुठे आला, कुठं निर्माण झाला?
प्रामाणिकपणे सांगायचं तर मराठी चांगलं होतं माझं, शाळा वगैरे वगैरे या काळामध्ये. घरी वडिलांचं इंग्रजी अप्रतिम, आणि त्यांच्या क्लासेसमध्ये जे जे काही खूप इंग्रजी चांगलं कानावर, म्हणजे मी टेल ऑफ टू सिटीज ही पडद्याआडून ऐकलेली आहे. पण कदाचित आळशीपणा असेल माझा, इंग्रजी वाचन माझं फारसं शाळेत असताना नव्हतं. IIT गेलो ना, अचानक इंग्रजी वातावरण अंगावर कोसळलं आणि त्याचे वेगवेगळे जे काही परिणाम झाले त्यातला महत्वाचा होता की मी इंग्रजी वाचायला. पण तुझ्या प्रश्नाकडे येत असताना लेखन लिखन आपला प्रांत नाही. म्हणजे शाळेत रसग्रहण पाठ करून मॅट्रिकच्या परीक्षेत लिहिणे याच्या पलीकडे लेखनाशी आपला संबंध नाही अशी ठाम समजूत होती. ठाण्याचेच डॉक्टर आनंद नाडकर्णी, माझा मित्र, 2-3 वर्षांनी लहान असेल तो, पण सखा मित्र, तर तो माझ्या मागे लागला होता. हे असेल 90 सालातली गोष्ट, की बाळा तू एवढा भटकलास, तू लिहित का नाहीस? म्हटलं लिहिणं वगैरे आपल्याला नाही जमायचं. पण त्यांनी पिच्छा सोडला नाही आणि त्यामुळे मी शेवटी त्याला वैतागून म्हण किंवा काही म्हण, पण मी 3 आर्टिकल्स लिहिली आणि ती लिहिल्यावर त्याला दाखवली. म्हणलं मस्त जमलंय की. म्हणलं चल. पण तो मला निखिल वागळेकडे घेऊन गेला, महानगरच्या. त्याला आवडली. म्हणलं आपण कॉलम सुरू करू. माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं कॉलम म्हणजे दर आठवड्याला लिहायचं? तर म्हटलं असं काही करता येईल का की ऑल्टरनेट वीकला कॉलम लिहिला तर तो चालेल की आपण ऑल्टरनेट गुरुवारी हा कॉलम छापायला लागू. तर तिथून खरी सुरुवात झाली. धुंद स्वच्छंद असं त्या कॉलमचं नाव होतं. आणि मग पुढे 1.5-2 वर्ष मी तो सातत्याने कॉलम लिहिला. 30 लेख लिहिले. त्याचं पुढे ग्रंथालिनी आपले दिनकर गांगल त्यांनी विचारलं की याचं पुस्तक करायचं का, असं म्हणून त्याचं माझं पहिलं पुस्तक झालं. नशीब चांगलं होतं की 94 साली ते पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं, आंतरराष्ट्रीय वाचक दिन असतो 25 डिसेंबरला, तेव्हा विजय तेंडुलकरांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि तसा वेगळा विषय, वेगळ्या धर्तीनं केलेलं लेखन होतं. पण सुमारे वर्षभरात 3 एक आवृत्त्या अशी धमाल झाली. परंतु पुनश्च मुद्दा एक होता की लेखन आपलं लेखांपुरतं मर्यादित आहे. पण लेख हे नैमित्तिक असतात, पण ललित विलित आपला भाग नाही. मग पुढे कधीतरी माझ्या अंदाजाने 2005 सालाच्या आसपास झटका आला म्हणून मी लघुकथा लिहिली आणि ती अंतर्नाद नावाच्या मासिकात आली. त्याचं कौतुक झालं. मग एक दीर्घकथा, आणि ती काही तेव्हा लोकसत्ताचं ऑफिस काही कारणाने लालबागला आलं होतं. एका रविवारी मी तिथे भेटायला गेलो केतकरांना, कुमार केतकर स्नेही. त्यांना ती मी माझी वही होती बरोबर, त्यांना मी ती गोष्ट दाखवली. मी वाचली. म्हणे वाया खलास, ठेवून जा म्हणे. म्हटलं म्हणजे? ठेवून जा, तुला काय करायचं? म्हटलं अहो पेपरात एवढी मोठी, तुला काय करायचंय मी बघतो. रविवार होता, त्यांनी शिपायाला पाठवून बाहेरून झिरॉक्स काढून आणवली आणि नंतर ती गोष्ट छापून आली, एका खिडकीची गोष्ट, आणि ती भयंकर गाजली. तेव्हा तिथून खरा माझा ललित लेखनाकडचा प्रवास सुरू झाला. बीड चेपली होती. मगाशी जो IITतला संदर्भ सांगितला की इंग्रजी वाचायला सुरुवात झाली, त्यात आवडलेला जॉनर होता तो म्हणजे थ्रिलर. म्हणजे फ्रेडरिक फोर्सेथ, रॉबर्ट लुडलूम, जॅक हिगेन्स वगैरे हे आवडते लेखक. आणि त्याचा प्रचंड मोठा पट स्थलकालाचा अंगावर येत असे, त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक होतं की चायला यांना हे जमतं कसं, की एवढं म्हणजे 70-80 वर्षाचा काळ, जगभर फिरणारी ती कादंबरी किंवा कथानक, आणि तरीही कुठे त्याचा वेग मंदावत नाही आणि ती त्यांची कमांड ही चकित करणारी, स्तिमित करणारी होती. त्यातून एक डोक्यात किडा आला की चायला हे आपल्याकडे का नाही. आणि मग त्याचा ओघानेच येणारा पुढचा प्रश्न होता, आपल्याला हे जमेल का. यातून लॉग ग्रिफिनची कल्पना जन्माला आली. लॉग ग्रिफिन ही माझी पहिली कादंबरी. तिला सुमारे 5.5 वर्ष लागली. 4.5 वर्ष अभ्यास आणि 1 वर्ष लेखन. म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की मला एकेका कादंबरीसाठी एक बीटेक डिग्री द्यायला पाहिजे, कारण IITत जेवढा अभ्यास केला नव्हता तेवढा मी दोन्ही कादंबरींच्या निमित्ताने केला. तर ते घडलं. मग त्यानंतर पुढच्या 4.5 वर्षामध्ये विश्वस्त आली. असा सगळा तो धमाल प्रवास झाला. आता परत गिर्यारोहणाकडे येऊया. तुझा गिर्यारोहणातला अनुभव मगाशी तू सांगितलं 71 साली, म्हणजे 49 वर्षाचा झाला. आपण 50 वर्ष 51 वर्षाचा अनुभव आहे. आणि 50 वर्ष तू कंटिन्युअसली गिर्यारोहण क्षेत्राकडे बघतोयस, गिर्यारोहण करतोयस. आताही अजून तुझं चालू आहे.
तर ह्या सगळ्या प्रवासात एक थोडक्यात तुला जर असं विचारलं की तेव्हाचं गिर्यारोहण आत्ताचं गिर्यारोहण आणि मध्ये सगळ्या जो बदल घडलाय तर तू थोडक्यात कसा सांगशील गिर्यारोहणाचा? दोन गोष्टी घडल्या की एक तेव्हा म्हणजे हाईकला निघायचं म्हणजे शनिवार रात्रीची शेवटची लोकल आणि एखाद दुसरा ग्रुप भेटायचा. आजकाल म्हणजे लोकलनी आजकाल जात नाहीत लोक, जरा श्रीमंत झाली आहेत, आपापल्या गाड्या मोटरसायकल वगैरे वगैरे. परंतु गर्दी डोंगरात जाणारी प्रचंड वाढली आहे. मला एकीकडे आनंद होतो कारण लोक बाहेर पडायला लागली आहेत, डोंगरांवर जातात, गिरीभ्रमण करतात, संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, हे उत्साहवर्धक आहे. परंतु एक भान आपलं सुटत चाललेलं आहे आणि विशेषतः नवख्या मंडळींचं असं होतं की कुठेतरी वाचतात काहीतरी सोशल मीडियावर आलं चला, आणि त्यामुळे म्हणजे मध्यंतरी कधीतरी राजमाची किल्ल्यावरती काहीतरी 3,500 माणसं एका रात्री. अरे बापरे. तिथे घर आहेत जेमतेम 15-16, आणि एवढ्या मंडळींना जेवायला सुद्धा घालायचं तर म्हणजे शेवटची पंगत काहीतरी पहाटे 5 वाजता उठली. तर आपण वेडेपणा असा एकीकडे सुरू झालाय की हे काहीतरी चांगलं असतं म्हणून लोकांचा ओघ तिकडे वळतोय, परंतु याच्याबद्दल कुठलंही ज्ञान घेणे, त्याच्यातल्या सुरक्षिततेचं भान राखणे हे प्रचंड प्रमाणात निसटत चाललंय. अपघातांची संख्या वाढली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये 2014 साली, त्यानंतर 2018 साली सरकार काही प्रयत्न करते की याच्यावरती नियंत्रण आणणं. त्यांनी जो काही GR आणलाय तो जरा त्रासदायक आहे आणि त्याच्या संदर्भात आमचे काही प्रयत्न चालू आहेत. एक महा ऍडव्हेंचर काउन्सिल म्हणून संस्था स्थापन केली आहे की यावर नियंत्रण पाहिजे, नाहीतर आपण निसर्गाची वाट लावू. म्हणजे त्यातला सांगण्याचा दुःखद भाग असा आहे की बऱ्याच ठिकाणी भिंतींवर लिहून ठेवलेलं दारूच्या रिकाम्या बाटल्या किंवा फोडलेल्या बाटल्या, म्हणजे इतके गाढवासारखे लोक वागतात. आणि मला बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडतो की लोक तिथे कशाला जातात, घरी बसून जाणं. तुम्हाला प्यायलाच जायचं असेल घरी बसून प्या, पण ते तिथे जायचं आणि बाटल्या फोडायच्या वगैरे हे जे काही उत्मात चालतात ते म्हणजे चीड आणणारे आहे. आणि त्यांना सांगणारही कोणी नाही. आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की कार्य विचारायचंही नाही, ते तुमच्या अंगावर येणार. तर हे कुठेतरी याच्याबद्दल जागरूकता वाढवणं गरजेचं आहे, प्रबोधन गरजेचं आहे. तर दोन गोष्टी झालेल्या आहेत, गर्दी वाढली आहे, आपण बऱ्याच ठिकाणांची वाट लावत चाललोय. हे स्प्रेड केलं तरी छान होणार आहे, आणि कुठेतरी सुरक्षिततेचं भान निसटत चाललंय. हे दोन महत्वाचे बदल नजरे समोर येतात आणि ते भीतीदायक आहेत. त्याच्यासाठी काहीतरी सगळ्यांनी जागं होऊन काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. तर फरक तू विचारला असता तो मला दिसणारा हा 50 वर्षात घडलेला बदल आहे. एकीकडे चांगलं आहे, एकीकडे वाईटही आहे, आणि त्या वाईटाचं काहीतरी निराकरण करणं गरजेचं आहे. मग अशा याच्यात आजचे जे नवगिर्यारोहक जे आहेत किंवा शाळेतली मुलं सुद्धा आजकाल खूप मोठ्या संख्येने ट्रेकिंगसाठी जातात, कॉलेजेस मधले तर जातातच. तर यांना एक महत्वाचा सल्ला म्हणून तुम्ही काय द्याल? यातलं म्हणजे आजकाल एक चांगली गोष्ट झालेली आहे म्हणजे सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात, विपुल प्रमाणात या वेगवेगळ्या अनुभवांबद्दलचं लेखन सापडतं. हे वाचणं गरजेचं आहे. या विषयावरची पुस्तकं वाचणं गरजेची आहे. म्हणजे जुने लेखक बघायला गेलं तर हरीश कापडिया, आनंद पाळंदे, र.के. घाणेकर, गोनी दांडेकर. कुठेतरी हा एक महत्वाचा संस्कार आहे किंवा महत्वाचा विषय आहे, आणि हे केवळ मज्जा करायचं ठिकाण नाहीये किंवा मज्जा असण्याचा अनुभव नाहीये. हा फरक जर लोकांना कळायला लागला, यासाठी शाळांमधून प्रयत्न करायला लागतील, सोशल मीडियावरून प्रयत्न करायला लागतील की हे ज्यांना तू नवगिर्यारोहक म्हणतोय, मी त्यांना गिर्यारोहक म्हणायलाच अजून तयार नाहीये. हे नवीन टुरिस्ट आहेत आणि त्यांच्यात काही अत्यंत प्राथमिक दर्जाचा बदल घडवून आणण्याची गरज आहे, आणि त्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे. याच्यासाठी मी जुने जाणतेच फक्त म्हणणार नाही, पण जे हे प्रेमाने करतात गिरीभ्रमण किंवा गिर्यारोहण, त्यांनी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि याच्याबद्दलची जी रिस्पेक्टेबिलिटी आहे, याच्याबद्दल एक आदराने निसर्गाकडे जाणं हे जे आहे, हे कुठेतरी वाढीस लावण्याचा संस्कार रुजवणं गरजेचं आहे. शाळेतली मुलं जातात याचा मला खूप आनंद आहे, पण त्यांना हा संस्कार दिला पाहिजे. कारण म्हणजेच मग ते पुढे जाऊन ते असला आचरटपणा करायला जात नाही. ते जातात तेव्हा म्हणजे
उदाहरण घ्यायचं झालं तर रायगडावरती, म्हणजे त्या रायगडाचा शिल्पकार की ज्याने तो रायरीचा रायगड केला, हिरोजी इंदुलकर, त्यांनी जगदीश्वराच्या पायरीवर एक छोटूस लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि आपली गाढवं जातात ते म्हणजे स्नेहा अधिक दिलीप वगैरे असले जे काही सुंदर शिलालेख लिहून ठेवतात, तर ते होणार नाही, कारण हा संस्कार कुठेतरी मिसिंग आहे आणि त्यामुळे गडबड होते. नवीन जाणाऱ्या मुलांना तू म्हणालास की मज्जा, ती मज्जा करायला जायचं आहे, बरोबर आहे, मज्जा आहे, पण ती मज्जा कशी आहे ही त्यांना त्यातनं समजावून मला वाटतं आपणच दिली पाहिजे, किंवा त्यांच्या ते नेणारे आहेत त्यांनी ती समजावून दिली पाहिजे की मज्जा कशात आहे. मला मला एक खंत वाटते, म्हणजे हे लोक गाढव आहेत वगैरे म्हणणं, हे एका अर्थाने जेव्हा समोर येतं तेव्हा पटकन ती रिॲक्शन येते, पण कुठेतरी एक जुनी पिढी होती गिर्यारोहकांची, म्हणजे मी जेव्हा ह्याला सुरुवात केली तेव्हाचे जे जुने जाणते होते ते आणि आत्ताच्या काळात जे घडतं याच्यात मध अंतर आहे, पण त्यातली मधली जी आपलीच पिढी आहे ती कुठेतरी कमी पडली असं मला कमी पडते. ही बरोबर. खंत खूप जाणवते. सर मला एक सांगायला खूप आनंद होईल की तुम्ही जसं म्हणालात की नव्या पिढीला चांगलं मार्गदर्शन करणार मध्ये तुमची पिढी कमी पडली, तर मला स्वतःला असं वाटतं की माझ्या बरोबर मी ज्यांच्या बरोबर ट्रेकिंग करायला शिकलो, मग सागर काका त्यातला एक होताच, तर आय फील व्हेरी ब्लेस्ड की मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन यामध्ये मिळालं. आणि आशा आहे की बाकी सगळ्यांना पण असंच वाटत असेल जे माझ्या बरोबर होते त्यांना सुद्धा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊ आणि मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुम्ही बऱ्याच मोहिमा केल्यात, मग ती हिमालयातली अगदी काही वर्षांपूर्वी केलेली पूर्ण अक्रॉस ट्रान्स हिमालयन तुम्ही एक जर्नी हिमयात्रा 2018 हा 2 वर्षापूर्वी केलेली. बरोबर बरोबर, ती असेल किंवा तुमच्या कादंबऱ्या असतील, तर ह्या सगळ्यातनं तुम्हाला काय वाटतं की तुमचं जगणं अर्थपूर्ण कसं झालं आणि हे अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता काय करण्याची इच्छा आहे? 2 गोष्टी म्हणजे मला आपल्या आयुष्याकडे बघण्याची आपली वेगवेगळी रूपकं असतात, मेटाफर्स असतात. तर त्यातलं मला आवडणारं पटणारं एक रूपक असं आहे की आयुष्य हा एक प्रवास आहे. म्हणजे मला अशा माणसांचं नेहमीच कौतुक आणि आदर वाटतो की लहानपणीच त्यांना सुचलेलं असतं की आपल्याला मोठेपणी हे व्हायचंय आणि ते होता. मी प्रामाणिकपणे सांगेन, मला असं काही वाटलेलं नव्हतं की मी आज जे करतोय ते मला वयवर्ष 7-8 असताना वाटलं होतं. तर या प्रवासात वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि तो प्रवास मी प्रामाणिकपणे जिथे कष्ट घ्यायची गरज होती तिथे कष्ट घेत हे सगळं करत हा प्रवास केला. आणि त्या प्रवासात जे जे काही सापडत गेलं त्याचं चांगलं काय करता येईल, त्यात अधिक चांगलं काय करता येईल, तर मला एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो. 9वीत असताना माझा नंबर वर्गात 31वा घसरला. तर आमचे पिताजी डेंजर होते, सागरला माहितीये. त्यामुळे घरी गेल्यावर पूजा होणार हे अपेक्षित होतं. त्यामुळे भयंकर मानसिक तयारी वगैरे करून घरी गेलो. ते प्रगती पुस्तकावर सही घ्यायला लागायची ना, दिलं. अँटी क्लायमॅक्स म्हणजे वडिलांनी सही केली, काही मारबीर किंवा काही आरडाओरडा झाला नाही. पण वडील फक्त एकच म्हणाले की बाळा, आयुष्यात काही बनायचं असेल तर त्या 31तलं 3 काढून टाकता आलं तर बघ. क्या बात आहे. कदाचित अँटी क्लायमॅक्स होता म्हणून ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं की आयुष्यात जे काही करायचंय ते मला सगळ्यात जास्त चांगलं कसं करता येईल, गो फॉर एक्सलन्स, हे बाळकडू कदाचित त्या दिवशी मिळालं. आणि ते कुठेतरी या आयुष्याच्या प्रवासात मी बाळगत आलेलो आहे. कारण कुठेतरी वेठ मारणे किंवा काहीतरी करून टाकणे हे पचत नाही, हे आवडत नाही. आणि मग माझी तडफड सुरू होते, मी त्यातून काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि यातून चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. धडपड झालेली आहे, चुका झालेल्या आहेत, चुकत माकत शिकत आलेलो आहे. परंतु हा जो काही एक ध्यास आहे की सर्वोत्तमाचा ध्यास, तो मला वाटतं माझा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणखीन काय करायचं आयुष्यात, तर लेखन हे एक आत्ताचं आवडणारं क्षेत्र आहे, त्यात काही करता येणार आहे. मगाशी मी म्हटलं की काही बाबतीत खंत वाटते की हे आपल्या हातून घडलं नाही. त्याची भरपाई असं नाही, पण आता काय करता येईल या प्रश्नाला सामोरं जाण्याचा प्रयत्न महा ऍडव्हेंचर काउन्सिल किंवा सुरक्षिततेसाठी गिर्यारोहणाच्या क्षेत्रासाठी काहीतरी करावं, हा प्रयत्न चालू आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे या आत्ताच्या भीषण काळामध्ये आजच सकाळी कोणीतरी कोणाचा तरी फोन आला होता बऱ्याच दिवसानंतर
काय वाया कसं चाललंय म्हटलं बुरशी आल्यागत वाटतंय. यातून बाहेर पडल्यानंतर आव्हानं खूप वेगळी असणार आहेत. आता खूप चडफड होतीये की बाहेर पडता येत नाहीये वगैरे वगैरे. पण मला वाटतं मला जाणवलेली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझी संपत्ती किंवा माझं वैभव काय असेल, तर माझे जनसंपर्क किंवा खूप मित्र असणे हे माझं वैभव आहे. आणि त्याचं महत्व मला या करोना व्हायरसच्या ठाणमंदी काळामध्ये मला जाणवलं. कित्येक मंडळी 20 वर्षानंतर संपर्कात येत आहेत आणि मागील पानावरून पुढे चालू अशा आहेत. तर मला वाटतं हे जे काही वैभव आहे हे आपलं सगळ्यांकडेच असतं. ते जपणं आणि त्यातून नवीन काहीतरी उभं करायचा प्रयत्न करणं हे खरं आव्हान असणार आहे. एक अजून 10-15 दिवसांनी बाहेर पडायला लागलो की. आणि त्या आव्हानाला सामोरं जाणं हे नक्कीच आवडणार आहे. लेखन चालू राहील, इतर काही प्रयत्न चालू राहतील. परंतु मला असं वाटतं की आयुष्यात आपण म्हणजे बऱ्याच वेळेला कौतुक होतं तेव्हा जरा आपली कॉलर टाईट होते. पण मला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की आपण निमित्त मात्र असतो. या आयुष्याच्या प्रवासात, या मानवजातीच्या प्रवासात आपण एक फक्त कडी असतो, दुवा असतो. आपण काय मागे सोडून जाणार आहोत हा एक विचार कुठेतरी जाणवायला लागलाय. आणि मग त्यासाठी म्हणून नाही, परंतु जे काही करायचं ते चांगलं करायचं आणि आपण निमित्त मात्र आहोत हे भान ठेवायचं. हे माझ्या डोळ्यासमोर आत्ता तरी आहे. खूप 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 धन्यवाद वसंतजी. आज तुम्ही आमच्या सृजन संपदाच्या या कार्यक्रमामध्ये आलात. सागर काका, तुला सुद्धा खूप धन्यवाद की तू या गप्पांमध्ये सहभागी झालास. सर्व श्रोत्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि पुढच्या आठवड्यात अशाच एका नव्या व्यक्तीबरोबर गप्पा मारण्यासाठी आपण भेटूया संवादमध्ये. धन्यवाद. धन्यवाद बाया, धन्यवाद आशय. धन्यवाद.